आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज। अखेर प्रतीक्षेला पूर्णविराम। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा। 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला निकाल। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर मोठी घोषणा करण्यात आली आहे। निवडणूक आयोगाच्या आज पार पडलेल्या महत्त्वाच्या पत्रकार परिषदेत या निवडणुकांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली। अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळत अखेर प्रतीक्षा संपली आहे। मात्र या पत्रकार परिषदेत राज्यातील महापालिका निवडणुकीबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही। फक्त नगर परिषद आणि नगर पंचायती संदर्भातच ही घोषणा करण्यात आली आहे। त्यामुळे मोठ्या शहरातील महापालिका निवडणुकांची प्रतीक्षा अजून वाढली आहे। 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला निकाल। राज्यातील एकूण 246 नगर परिषद आणि 42 नगर पंचायतीसाठी निवडणुका होणार असल्याची घोषणा निवडणूक आयुक्तांनी केली। या माध्यमातून 6859 सदस्य आणि 288 अध्यक्षांची निवड केली जाणार आहे। यामध्ये 10 नवीन नगर परिषदांचा आणि 15 नवीन नगर पंचायतीचा समावेश आहे। महत्त्वाच्या तारखांनुसार 17 नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल। 21 नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख, तर 25 नोव्हेंबर रोजी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे। मतदान 2 डिसेंबर रोजी तर मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होईल, अशी घोषणा आयोगाने केली आहे। आम्ही कुणाच्याही दबावाखाली नाही, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। विरोधकांकडून सातत्याने होत असलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना निवडणूक आयोगाने ठाम भूमिका मांडली। निवडणूक आयोग कुणाच्याही दबावाखाली काम करत नाही असे स्पष्ट करत आयोगाकडून दुबार आणि तिबार मतदारांच्या यादीबाबत कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले। आम्हाला मतदार यादी ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मिळते। ज्या मतदारांची नावे चुकून वगळली गेली आहेत त्याचे पुनर्नामांकन करण्यात येत आहे। तसेच प्रभाग किंवा यादीतील त्रुटी दुरुस्त केल्या जात आहेत, असेही निवडणूक आयोगाने नमूद केले। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा हा पहिला टप्पा ठरणार असून आता सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे। मतदारसंघात चर्चांना पुन्हा उधाण आलं असून राजकीय वातावरण तापू लागलं आहे। मतदान केलं असं असताना मग आहे का मतदान घेण्याची? नाही, दुबार आणि तिबार मतदाराबाबत आम्ही पूर्णपणे उपाययोजना केलेल्या आहे। त्याची मी प्रक्रिया आपल्याला सांगितलेली आहे। जिथे दुबार मतदार तिबार मतदार आहेत तिथे आमचे लोक संबंधित मतदारांपर्यंत जातील आणि त्यांना विचारतील, त्यांचे ऑप्शन्स घेतील आणि जे मतदार त्या आव्हानाला प्रतिसाद देणार नाही त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्याकडून अंडरटेकिंग घेऊन आम्ही त्यांना मतदान करू देणार आहे। विरोधकांचा असाही आरोप आहे की निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत आहे, त्यांच्या सांगण्याप्रमाणे काम करत आहे। कितपत तथ्य आहे याच्यात? नाही, निवडणूक आयोग कोणाच्याही दबावाखाली काम करत नाही। एक मिनिट, विरोधकांनी काही आक्षेप घेतलेत की एका घरामध्ये 40 पेक्षा जास्त मतदार नोंदले गेलेले आहेत, चुकीचे पत्ते आहेत, तर त्या संदर्भात तुम्ही काय उपाययोजना करणार आहात? ती दुरुस्ती करण्यासंदर्भात काय पावलं? नाही, हे बघा, ॲक्च्युली आम्हाला यादी जी आहे मतदार यादी ही ॲक्च्युली इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून मिळते। या यादीमध्ये आम्हाला दुबार तिबार मतदाराबाबत आम्हाला ॲक्च्युली कार्यवाही करता येतं, जी आम्ही केलेली आहे। सेकंडली, याच्यामध्ये काही क्लरिकल मिस्टेक्स असतील त्यासुद्धा आम्ही दुरुस्त करतो आहे, केलेल्या आहेत। आणि यामध्ये प्रभाग चुकलेला जर असेल तर प्रभाग ते सुद्धा आम्ही दुरुस्त करतो की ॲक्च्युली एका प्रभागामध्ये पाहिजे मात्र चुकीने दुसऱ्या प्रभागामध्ये गेला आहे, ते सुद्धा आम्ही दुरुस्त करतो आहे। आणि विधानसभेच्या मतदार यादीमध्ये नाव आहे पण या मतदार यादीमध्ये नाव नाही आहे, ती सुद्धा आम्ही नाव त्यामध्ये इन्कॉर्पोरेट करतो। काही पक्षांनी इशारे दिलेले आहेत की मतदान होऊ देणार नाही किंवा मतदान करायला जाऊ नका, अशा पद्धतीच्या जर काही हे आल्या घोषणा, मग मतदान मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकेल। मतदानाचा टक्का जो आहे तो मोठ्या प्रमाणात खाली येऊ शकेल, त्याबद्दल हे चिंताजनक वाटत नाही का? आम्ही ॲक्च्युली मतदानचा टक्केवारी वाढवण्यासाठी विविध वोटर्स अवेअरनेस कॅम्पेन आम्ही, त्यानंतर मग जिथे दुबार तिबार मतदार आहे त्या मतदारांपर्यंत आम्ही पोहोचतो आहे। आणि हे जे आमच्या स्तरावर जितकी काही आम्हाला मतदार यादीमध्ये आम्हाला ॲक्च्युली मतदार यादी जितकी स्वच्छ आम्हाला करता येईल त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करतो आहे। याशिवाय जिथे एका घरामध्ये अनेक मतदार दाखवले त्या संदर्भात मुख्य निर्वाचन अधिकारी यांनी याच्या आधी सुद्धा
त्या संदर्भात खुलासा केलेला आहे. वाघमारे साहेब, स्थानिक निवडणुकांमध्ये मतदारांना मोठ्या प्रमाणात आमिष दाखवली जातात. इकडे वाघमारे साहेब, हां, म्हणजे पैसे वाटप असतील, मद्य वाटप असतील, तर हे रोखण्यासाठी निवडणूक आयोग काही प्रभावी उपाययोजना करणार आहे का? नाही, आम्ही याच्यामध्ये आचारसंहिताचा ऑर्डर काढलेला आहे. या आचारसंहितेच्या ऑर्डर्समध्ये मद्य आणि पैशाचे वाटप याच्याबद्दल सर्व प्रतिबंधक उपाययोजना केलेल्या आहे. पोलीस विभागाला प्रॉपर दिलेले आहेत आणि यामध्ये सर्व बँका, सर्व पतपेढ्या यांच्या व्यवहारावर पूर्ण लक्ष ठेवणार आहे. याशिवाय विविध प्रकारचे जे पोर्ट्स असतील, एअरपोर्ट्स असतील किंवा विविध व्हेकल असतील या ठिकाणी सुद्धा पुरेशी उपाययोजना आम्ही करतो. वाघमारे साहेब, आता महाविकास आघाडीनं जो मोर्चा काढला होता आणि जनहित मराठी न्यूज चॅनलना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.